आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। पाण्यासाठी खासदार विशालदादा आक्रमक। म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही। अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे आदेश। जत तालुक्यात वाढत्या उन्हाळ्याच्या झळा आणि तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाणी वितरणावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असताना खासदार विशालदादा पाटील यांनी प्रशासनाची तातडीची बैठक घेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचलेच पाहिजे, अन्यथा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। जत येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांकडून सध्याच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांनी विविध भागातील गंभीर समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडत प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। बैठकीदरम्यान दोड्डानाला परिसरात अद्याप म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचले नसल्याची गंभीर बाब समोर आली, तर उमदी परिसरातील विठ्ठलवाडी आणि उमदी भागात पाणी पोहोचण्यापूर्वीच पुरवठा बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके संकटात आल्याची खंत व्यक्त करण्यात आली। शेवटच्या टोकावरील गावाकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावर संतप्त प्रतिक्रिया देत खासदार विशालदादा पाटील म्हणाले, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील एकाही शेतकऱ्याला पाण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही। पाणी वितरणात योग्य नियोजन करणे आणि शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। ज्या भागात पाणी अद्याप पोहोचलेले नाही त्या गावांना प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। दरम्यान सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे भूगर्भातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून अनेक विहिरी आणि बोर कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत। परिणामी शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे। अशा स्थितीत म्हैसाळ योजनेचे पाणी शेतकऱ्यांसाठी जीवनरेषा बनले असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले। यावेळी शेतकऱ्यांनी द्राक्ष, ऊस, भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकांवर पाण्याअभावी मोठे संकट ओढवले असल्याचे सांगितले। अनेक भागात जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला असून नियमित आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठ्याची मागणी करण्यात आली। माजी आमदार तथा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनीही अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याचे आवाहन करत लाभक्षेत्रातील सर्व गावांना समान न्याय मिळावा अशी भूमिका मांडली। या बैठकीस प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे अधिकारी गडदेसाहेब, अजिंक्य जाधव यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचलेच पाहिजे, विशालदादा पाटील यांचा प्रशासनाला स्पष्ट संदेश। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।